नीट पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर ऐतिहासिक आंदोलन केलं। पोलिसांच्या लाट्या काट्या खाल्ल्यानंतरही विद्यार्थी मागे हटले नाहीत। त्यामुळे अखेर मोदी सरकारला माघार घ्यावी लागली व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। पण विद्यार्थ्यांविरोधात ज्यांनी कारवाईचा बडगा उगारायला लावला ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तेव्हापासून कुठेच दिसलेले नाहीत। संसदेतूनही ते फार लांब राहिलेत, परंतु आता लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने ते पुण्यात येणार आहेत। संसदेतील चर्चेपासून पळ काढणारे शहा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या नावाच्या पुरस्कार सोहळ्याला येणार का, आणि आले तर विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज का केला याचं उत्तर देणार का, असा सवाल लोकांमधून उपस्थित होताना दिसतोय। हे बघता नीट प्रकरणातील अमित शहा यांची कठोर भूमिका, सरकारला घ्यावी लागलेली माघार, चर्चेपासून मोदी आणि शहा यांनी काढलेला पळ आणि पुण्यातील शहा यांच्या दौऱ्याला होणारा विरोध याचा आढावा घेतलाय बोलबिंदासने। नमस्कार, मी श्रेयरी, आपण बघताय बोलबिंदास। भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जोडी प्रसिद्ध आहे। ते अगदी गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री तर शहा हे गृह राज्यमंत्री म्हणून काम सांभाळत होते। खरं तर राज्यमंत्री असूनही गुजरातमध्ये मोदी यांच्यानंतरनं भाजपचा सगळा कारभार, रणनीती शहा हेच पाहायचे। गुजरातमध्ये भाजपची सत्ता आणण्यात आणि नंतरनं ती टिकवण्यात शहा यांच्या कूटनीतीचा आणि दमनशाहीचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं। या दुकलीचा गुजरात पॅटर्न यशस्वी झाल्यानंतरनं देशातही तो जसाचा तसा राबवण्यात आला। मागच्या 12 वर्षात मोदी आणि त्यांच्यानंतरनं शहा यांच्याकडेच देशाच्या आणि भाजपच्या राजकारणाची सूत्रे राहिली। शहा यांच्या माध्यमातूनच या काळात उभी राहिलेली वेगवेगळी आंदोलनं मोडून काढण्यात आली। कधी शेतकरी आंदोलनामध्ये खिळे टाकले गेले तर कधी वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला। देशभरातल्या फोडाफोडीचं शिल्पकारही अमित शहा हेच मानले जातात। स्वाभाविकच त्यांच्या या उपद्रव मूल्यामुळे मागच्या काही वर्षात त्यांचे स्थान मोदींच्या समकक्ष असंच निर्माण झालेलं दिसतं। मोदी नंतरनं कोण असा प्रश्न विचारला जायचा तेव्हा भावी पंतप्रधान म्हणून शहा यांचा उल्लेख केला जाऊ लागलाय। नीट पेपर फुटी प्रकरण समोर आल्यानंतरनं भाजपनं ते फारसं गांभीर्यानं घेतलं नव्हतं। कॉक्रोच चळवळही झुरळाप्रमाणे झटकता येईल असं मोदी आणि शहा यांना वाटलं। अगदी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडल्यानंतर सुद्धा शहा यांच्या गृह मंत्रालयाला या आंदोलनाचा अंदाज आला नव्हता। त्यातूनच आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला। मात्र तरी देखील विद्यार्थी शक्ती नेटाने उभी राहिलेल्या मोदी आणि शहा यांना झुकावे लागले। खरं तर गृह मंत्रालयाने पोलिसांमार्फत जे करता येईल ते केलं। विद्यार्थिनींना वाईट पद्धतीनं फोडून काढण्यात आलं। नको त्या गोष्टी झाल्या, पण या सगळ्याला जेनझी पिढी पूर्ण उरली। शहा यांची डाळ शिजली नाही, उलट धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। तेव्हापासून अमित शहा हे देखील गायब झाल्यासारखी स्थिती। काँग्रेस नेते व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेत या दोघांनी चर्चेला यावं, तसंच विद्यार्थ्यांची माफी मागावी असा मुद्दा लावून धरलाय। मात्र संसदेतील चर्चेपासूनही मोदी आणि शहा यांनी पळ काढलाय। मोदी यांनी सोशल मीडिया माध्यमांमध्ये काही व्हिडिओ टाकले, वरवर का होईना विद्यार्थ्यांची काळजी असल्याचं भासवण्यासाठी काही प्रतिक्रिया दिल्या। पण अमित शहा हे कुठेच पिक्चरमध्ये नसल्याचं चित्र आहे। येत्या 1 ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये अजित डोवाल यांना अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे। अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित राहत असल्याचं काँग्रेसने शहा यांच्या या दौऱ्याला तीव्र विरोध केलाय। अमित शहा यांनी नीट प्रकरणावर बोललं पाहिजे, विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे अशी काँग्रेसची मागणी। अन्यथा शहा यांच्या विरोधात पुण्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलाय। काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी तसेच शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबत स्पष्टपणे आपली भूमिका मांडली। त्यामुळे पुण्यातील वातावरण सध्या तापल्याचं दिसून येते। दुसऱ्या बाजूला काँग्रेसला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिलाय। एकूणच अमित शहा यांचा दौरा मोठ्या वादात सापडलेला दिसून। तसं पाहिलं तर अमित शहा हे कायम डंके की चोट पर असतात। अतिशय आक्रमकपणे संसदेत ते आपले मुद्दे मांडताना आणि तितक्याच आक्रमकपणे कारभार करतात। नीट प्रकरणात मात्र ते पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय। त्यामुळं अमित शहा संसदेत येणार का, इथपासून ते पुण्यात येणार का आणि या विषयावर काही बोलणार का, हा प्रश्न आता अधिक गडद होऊ लागलाय।
अमित शहा यांची तंत्रली अशी टीका किंवा विश्लेषणही सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर केलं जाते. खरं तर नीट प्रकरणात काय बोलावं, काय उत्तर द्यावं असा प्रश्न या दोघांना पडू शकतो. त्यामुळेच ते चर्चेपासून दूर पळत असल्याचं दिसून येते. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर शहा यांचं राजकारण पुढं काय वळण घेतं हे पाहावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.